नमो नमः विद्यार्थी मित्रांनो, संस्कृत सांग बाय अमोल महाजन या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत। संस्कृत क्लासेस कक्षा अष्टमी, नवमी आणि दशमी संस्कृत आमोदह हे आपण आज यामधून आपण या व्हिडिओमध्ये आपण या तीनही कक्षाचे व्हिडिओ आपण या व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत। तर चला तर तुम्ही तर आमच्या चॅनलला सबस्क्राइब केलेलं असेल, लाईक केलं नसेल तर निश्चित करून घ्या। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आठवी म्हणजे अष्टमी कक्षा या अष्टमी कक्षामधला जो 15वा भाग आहे, 15वा पाठ आहे, त्याचं नाव आहे आधुनिक प्रहेलिका। आताच्या जे प्रहेलिका आहेत श्रीमती दुर्गा पारखी यांनी जे प्रहेलिका लिहिलेल्या आहेत आणि त्या प्रहेलिकाला आज आपण पाहणार आहोत। तर चला तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। प्रहेलिकाया अर्थम ज्ञात्वा श्लोकम योग्य चित्रेण सह मेलयत, की प्रहेलिकाचा अर्थ जाणून श्लोकाला योग्य चित्रांसोबत काय करा, मिलन करा, मिळवा असं इथं दिलेलं आहे। तर चला तर विद्यार्थी मित्रांनो, तर आपण योग्य चित्र कोणतं आहे ते आपण पाहूया। तर पहिला श्लोक दिलेला काय दिलेला आहे बघा, चित्रवर्णो अथवा शुभ्र। चित्रवर्ण, वर्ण म्हणजे वेगवेगळ्या चित्रांचा, रंगांचा, वेगवेगळ्या रंगांचा, शुभ्र म्हणजे पांढऱ्या रंगाचा, आणि एक कर्ण सुदर्शन। एक कर्ण सुदर्शन म्हणजे एक कानाचा, छान दिसणारा। चायपानम मया विना भवेत कथम ही युष्माकम। भवेत कथम ही युष्माकम, चायपानम मया विना, चाय पाणी, तुमचे चायपान माझ्याशिवाय, मया विना कथम युष्माकम, कसे शक्य आहे, असा सांगणारा कोण आहे, की लगेच चित्र पुढे आहे, ताल आहे। हा ताल आहे का कोणता आहे बघा, की चित्रवर वेगवेगळ्या रंगाचा अथवा पांढऱ्या रंगाचा, एक कानाचा, छान दिसणारा, आणि तुमचे चायपान माझ्याशिवाय कसे शक्य होईल असं सांगणारा हा पहिला छंद। याची जी हे आहे जोडी आहे ती जोडी आहे चाय चषक। तर बघा इथे पांढरा कप आहे, पांढरा रंग आहे, शुभ्र आहे, परंतु छान दिसणारा वेगवेगळ्या रंगांचा आहे, त्याच्यावर चित्र आहेत, एक कान आहे त्याला, आणि त्याच्याशिवाय आपण चाय पाणी पिऊ शकत कसे शक्य होईल असं याची जोडी जी आहे चाय चषक म्हणजे कप होईल। चला विद्यार्थी मित्रांनो, दुसऱ्या श्लोकावर आपण येऊया। दुसरा श्लोक आहे निर्वाता। निर्वाता म्हणजे हवा रहित, द्विमुखी, दोन तोंडाची, लघुभारा। लघुभारा म्हणजे लघुवर्ण म्हणजे लघु म्हणजे कमी, भारा म्हणजे भार म्हणजे ओझे, कमी ओझेवाली, दीर्घा। दीर्घा म्हणजे मोठी आहे पण लघु भार असणारी, सुसेविका, कमी वजनाची, सुवाहक, सुवाहिका म्हणजे सुवाहक। पात्रस्पर्शम विना पेयम, पात्राला स्पर्श न करता पेय पाजवणारी, पेयम पायामी, पेयम पाजवणारी सुसेविका। कोण आहे सुसेविका? पुन्हा एकदा आपण हवा बघूया। निर्वाता म्हणजे हवा रहित, द्विमुखी म्हणजे दोन तोंडाची, दीर्घा म्हणजे मोठी असणारी, लघुभारा म्हणजे कमी वजनाची, सुवाहिका, पात्रस्पर्शम विना पेयम पायामी, पात्राला स्पर्श विना म्हणजे शिवाय, पेय पाजवणारी सुसेविका। अशी कोण आहे सुसेविका? तर तिचा आपण कोण आहे बघूया आपण। तर ही आहे नलिका। कोण आहे विद्यार्थी मित्रांनो? ही नलिका आहे। तर यामध्ये नलिका बघा वर्णन केलं, जसं वर्णन केलेलं आहे तसंच वर्णन केलेलं आहे का आपण इथे जाणून घेऊया। त्याच्या पहिले एक मिनटं आपण थोडंसं कोणतं ऑप्शन होतं ते, हा नलिका आहे। तर नलिकेमध्ये बघा काय विशेषता आहेत, हवा रहित आहे दोन्हीकडूनही, दोन तोंडाची असते, कमी वजनाची असते पण मोठी आहे दिसायला, आणि पात्राला स्पर्श करता आपण काय करू शकतो, पेय पाजवणारी आहे, अशी सुसेविका म्हणजे नलिका। पुढचा श्लोक आपण बघूया, तिसरा मुलांनो। आरुह्य नासिकाम नित्यम, नासिकाम नित्यम आरुह्य, नाकावर चढून नेहमी राहणारी। स्पर्शामी श्रवणद्वयम, श्रवण म्हणजे कानाला, दोन, द्वयम म्हणजे दोन, श्रवण म्हणजे कानांना, स्पर्शामी म्हणजे स्पर्श करणारी, दोन्ही कानांना स्पर्श करणारी। दृष्ट्यार्थम मम सहाय्यम, दिसण्यासाठी सहाय्यक असणारी, आणि काचयुक्ता तनुर्मम, आणि ज्याचे काचाने युक्त शरीर आहे, ज्याचं शरीरच काचयुक्त आहे, अशी कोण आहे बघा, असा कोण आहे? तर त्याचं नाव आहे उपनेत्रम। काय आहे मुलांनो? उपनेत्रम। काय आहे बघा, नेहमी नाकावर चढून
नेहमी दोन्ही कानाला स्पर्श करते आणि दिसण्यासाठी सहाय्यक आहे आणि माझे शरीर कसे आहे काचयुक्त आहे मग असं आहे उपनेत्रम. तर याची जोडी आहे उपनेत्रम तिसऱ्या श्लोकाची. त्यानंतर चौथा श्लोक आपण पाहूया. स्वयं प्रसारिते जाळे नराः स्वयं आपतंती. की स्वतः पसरलेल्या जाळे म्हणजे जाळामध्ये नराः स्वयं नरा आपतंती स्वतः माणूस आपतंती म्हणजे येऊन पडतो म्हणजे त्यामध्ये स्वतः पडतात. स्वतः पसरलेल्या जाळ्यात लोक स्वतः पडतात. आणि लभंते सुखनिद्राम अहो लभंते सुखनिद्रा आणि मोठी सुखाची निद्रा लाभते अहो आश्चर्य अद्भुतम. असे मोठे आश्चर्य आहे की लोक त्यात सुखाने काय करतात निद्रा घेतात. मग असे कोण आहे चौथ्या श्लोकाचं की त्याचं आहे मशक जालम. बघा लोक पुन्हा स्वतः पसरलेल्या जात लोक स्वतः त्यामध्ये पडतात आणि असे मोठे आश्चर्य आहे की लोक त्यामध्ये काय घेतात सुखाने झोपतात. याचं उत्तर आहे मशक जालम मच्छरदानी असं आपण त्याला म्हणतो. पुढचा श्लोक आपण बघूया पाचवा. एकाकी द्वारे तिष्ठामी. एकाच दरवाजाला तिष्ठामी म्हणजे राहणारा एका दरवाजाला राहणारा. गृहपतो बहिर्गते घराचा पतो म्हणजे मालक बहिर्गते म्हणजे बाहेर गेल्यास गृहरक्षा करह घराची जो रक्षा करतो. शूरो लघुकीर्ती सुकीर्तिमान. शूर आहे लघुमूर्ती छोटी मूर्ती आहे पण सुकीर्तिमान ज्याची कीर्ती महान आहे असा कोण आहे बघा. असा आहे तालह. तालह म्हणजे पहिलं चित्र जे वर दिलेलं आहे तालह याचं नाव आहे. ताल म्हणजे कुलूप. बघा एकाच दरवाजाला राहतो बरोबर. घराचा मालक बाहेर गेल्यास घराची रक्षा करतो परंतु छोटा आहे पण त्याची कीर्ती आहे महान आहे. आपण एकदा चावी लावली की आपण सुखरूप राहतो की आता आपण चावी लावलेली आहे आणि आपण छोटा आहे पण त्याची कीर्ती महान आहे असं आहे तालह. पाचवा श्लोक. चला सहावा श्लोक आपण घेऊया. कृष्णमुखी जिचा मुख कृष्ण आहे काळ्या तोंडाची आणि गौरांगी गोऱ्या अंगाची. पेटी काळ्याम निवासिनी पेटीत राहणारी निवास करणारी. अग्निम वमती शीघ्रम ही घृष्टा पेटिकयासह. आग पेटी सोबत अग्निम घृष्णा घृष्टा पेटिकया पेटिकेला म्हणजे अग्निपेटिकेला घृष्टा म्हणजे घासल्यावर शीघ्रम वमती अग्निम लवकरच अग्निम वमती अग्नी वमती म्हणजे वाहते. म्हणजे काय अर्थ होतो बघा. काळ्या तोंडाची गोऱ्या रंगाची व पेटीत राहणारी आणि आग पेटी सोबत घासल्यानंतर शीघ्र म्हणजे लवकरच अग्निम वमती आग ओकते. वमती म्हणजे ओकते म्हणजे काढते. तर अशी कोण आहे बघा. अशी आहे अग्निशलाका. तर अग्निशलाकामध्ये बघा काळ्या रंग आहे एकदम इथं काळा रंग असतो पुढे आणि जो पूर्ण काळी जी असते ती पांढऱ्या रंगाची असते आणि ती पेटीमध्ये राहतात काड्या आणि एक काडी जर घासली याच्यावर तर लवकरच काय निर्माण होते अग्नी निर्माण होते म्हणून याला म्हणतात अग्निशलाका आगकाडी आगकांडी म्हणून आपण याला संबोधित करतो. शेवटचा आहे सातवं काय आहे बघा. भार ओढून नमे दुःखम. भार ओढण्याचे ओझे वाहन करताना मला दुःख होत नाही. नमे दुःखम कुभोजने न मला दुःख कुभोजने वाईट भोजनाचे आहे. बघा गाढव काय म्हणत आहे मला भार ओढण्याचे दुःख नाहीये न मला दुःख आहे कुभोजने वाईट भोजनाचे. मला वाईट भोजनाचे दुःख नाही. एतत् तू मे महादुःखम एकच महादुःखम मोठे दुःख आहे. मला एवढेच मोठे दुःख आहे की मूर्खेन सह तोलनम मूर्खासोबत माझे काय करतात तोलनम म्हणजे तुलना करतात. की बघा ओझे वाहन करताना मला दुःख होत नाही वाईट भोजनाचे मला दुःख होत नाही. मला एवढेच मोठे दुःख आहे की माझी तुलना आहे का नाही मूर्खेन सह तोलनम मूर्खासोबत तोलतात मला तुलना करतात. असं म्हणणारा कोण आहे की बघा असं म्हणणारा आहे गर्दभ. गर्दभ म्हणजे गाढव. गाढव म्हणतो मला किती ओझे द्या मला याचं दुःख नाहीये. किती मला वाईट भोजन द्या कुभोजन शब्द आला त्यामध्ये कुभोजन वाईट द्या याचं मला दुःख वाटत नाही परंतु मला याचं दुःख वाटते की माझी तुलना मूर्खांसोबत करतात. तर विद्यार्थी मित्रांनो अशाप्रमाणे आपण हे किती छंद बघितले 7 छंद बघितले. पहिल्या छंदाचा पुन्हा एकदा आपण बघूया. पहिल्या छंदाचं उत्तर आहे
पहिल्या छंदाचं बघा उत्तर काय दिलेलं आहे. पहिल्या छंदाचं उत्तर लवकर लवकर सांगा. चाय चषकः चहाचा कप. दुसऱ्याचं उत्तर आहे नलिका. तिसऱ्याचं उत्तर आहे उपनेत्रम. चौथ्या श्लोकाचं उत्तर आहे मशकजालम. पाचव्याचं उत्तर आहे तालह. सहाव्याचं उत्तर आहे अत्यंत सुंदर अग्निशलाका. आणि सातवं जे अंतिम आहे त्याचं उत्तर आहे गर्दभः. तर अशाप्रमाणे आपण येथे त्याचे अर्थ पाहिले. पुन्हा एकदा आपण एका एका श्लोकाचा अर्थ मराठीमधून सांगून आपण या व्हिडिओला इथेच आपण पूर्ण करूया. पहिल्या चित्राचा अर्थ आहे, व्यवस्थित लक्ष घ्या. वेगवेगळ्या रंगाचा अथवा पांढऱ्या रंगाचा, एक कानाचा छान दिसणारा आणि तुमचे चायपान माझ्याशिवाय कसे शक्य आहे, तर ते आहे चाय चषकः. दुसरा श्लोक आहे बघा, हवारहित दोन्ही तोंडाची, मोठी असणारी, कमी वजनाची सुवाहक आणि पात्राला स्पर्श न करता पेय पाजवते अशी सुसेविका म्हणजे नलिका. तिसरा आहे नाकावर चढून नेहमी दोन्ही कानाला स्पर्श करणारा आणि दिसण्यासाठी सहाय्यक आणि माझे शरीर काचयुक्त आहे असा असणारा उपनेत्रम आहे. त्यानंतर स्वतः पसरलेल्या जाळात लोक स्वतः पडतात, अहो मोठे आश्चर्य आहे की त्यामध्ये ते सुखाने झोपतात असं चौथं आहे मशकजालम. पाचवा छंद आहे बघा, घरचा मालक बाहेर गेल्यानंतर मी एकटा दारावर राहतो आणि घराची रक्षा करणारा शूर, लहान मूर्ती पण अत्यंत कीर्तिवान आहे असा असणारा तालह कुलूपः. सहावा छंद आहे काळ्या तोंडाची, कृष्णमुखी, काळ्या तोंडाची, गोऱ्या रंगाची व पेटीत राहणारी आणि आग पेटीसोबत घासल्यानंतर शीघ्र म्हणजे लवकरच आग ओकते अशी अग्निशलाका. सातवा छंद आहे ओझे वाहन करताना मला दुःख होत नाही, वाईट भोजनाचे मला दुःख होत नाही, मला एवढेच मोठे दुःख आहे की माझी तुलना मूर्खासोबत केली जाते असं कोण म्हणत आहे, गर्दभः गाढव. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे व्हिडिओ पाहिला. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी संस्कृत क्लासेस कक्षा अष्टमी नवमी दशमी संस्कृत आमोदः हे संस्कृत सॉन्ग बाय अमोल महाजन या यूट्यूब चॅनलवर येतच असतात. तुम्ही जर आतापर्यंत लाईक केलं नसेल, सबस्क्राईब केलं नसेल आणि कमेंट्स केले नसेल तर निश्चित करा. पुन्हा एकदा आपण पुढच्या आधुनिक प्रहेलिकाच्या भाषाभ्यास घेऊन भेटणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.